नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आज आपण अक्षय तृतीया पूजा विधी अगदी योग्य पद्धतीने कशी करावी, पूजेमध्ये कोणत्या वस्तू असाव्यात जेणेकरून माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहील, तर या दिवशी आपण जे काही कामे करू त्यात अक्षय पुण्य हे प्राप्त होईल आणि धनप्राप्तीसाठी योग्य पद्धतीने पूजा कशी करावी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ थोडा मोठा असला तरी साहित्यासह पूजाविधी डिटेल दाखवलेला आहे। अक्षय पात्र कसं भरावं, या दिवशी कोणत्या सेवा आपण आवर्जून कराव्यात, तसेच पूजा करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात, कोणत्या वस्तू पूजेत असायलाच हव्यात, तसेच कोणत्या चुका आपण पूजेदरम्यान करू नयेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। अतिशय माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, शक्यतोवर गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, तुमची देवघराची खोली किंवा देवघर स्वच्छ करावं। त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी, श्री गणेश यांची पूजा या दिवशी विधिवत करायची असते। हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। या दिवशी तुम्ही जेवढ्या सेवा कराल ते अक्षय फळ प्रदान करणारा हा दिवस मानला जातो। या दिवशी मुख्य दाराचा उंबरठा छान असा आपण सुशोभित करावा। माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी, स्वागतासाठी उंबरठ्याला स्वच्छ करून त्यावर आपण हळदीचे लेपन करावे। उंबरठ्यावर हळदी मिश्रित पाणी सुरुवातीला आपण शिंपडून घ्यावं। उंबरठ्याची विधिवत पूजा करून घ्यावी, छान सुंदर रांगोळी काढावी, दोघं बाजूला दिवे लावून घ्यावेत। त्यानंतर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्याच्या उजव्या बाजूला एक पाण्याने भरलेला अक्षय कलश आपण ठेवावा। ही महत्त्वाची सेवा अशा विशेष दिवशी आपण नक्कीच करावी। उंबरठ्याजवळ अक्षय कलश कसा ठेवावा याचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। तर उंबरठ्याची अशी पूजा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करायची आहे। तसेच तुळशीचीही पूजा करावी। त्यानंतर जिथे पूजा मांडणार असाल त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घ्यावी। आधी रांगोळीच्या साहाय्याने माता लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक तुम्ही काढू शकता। त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावं आणि पूजेला सुरुवात करण्याआधी भूमीला नमस्कार करावा। त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा। त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावे। तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता। आता आपण पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य देखील थोडक्यात पाहून घेऊयात। इथे श्री गणेश तसेच माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि बाळकृष्णांची मूर्ती आपण पूजेमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर श्रीयंत्र, हळदी कुंकू अक्षदा, लाल कलावा, विड्याचे साहित्य हे देखील आपण घेणार आहोत। त्यानंतर असा कलशही आपण तयार करून घ्यावा। तसेच अक्षय पात्र तयार केलेले आहे, तुम्ही याऐवजी मातीचे घेतले तरीही चालेल। त्यानंतर एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्यावा। त्याचबरोबर गोमती चक्र आणि कवड्या पूजेमध्ये घ्याव्यात। तुम्ही 5, 7 किंवा 9 अशा घेऊ शकता। तसेच या दिवशी 11 किंवा 9 नाण्यांची पूजा आवर्जून करावी। पंचारतीही आपण तयार करून घेतलेली आहे। माता लक्ष्मीची पावलंही आपण पूजेमध्ये घेणार आहोत। त्यासोबतच श्रीफळ, कमळगट्ट्याची माळ, बाळकृष्णांसाठी वस्त्र अलंकार आपण घेतलेले आहेत। तसेच फुलं, विड्याची पानं, गुलाबाची फुलं, आंब्याची पानं कलशासाठी आपण घेतलेली आहेत। नैवेद्यासाठी काकडी तसेच आंब्याचा नैवेद्य घेतला आहे। अशा प्रकारे साहित्याची जुळवाजुळव आपण आधीच करून घ्यावी, म्हणजे पूजेदरम्यान आपली घाई गडबड होणार नाही। पूजा सुरू करण्याआधी आपण दीप प्रज्वलन करून घ्यावं। दिव्याच्या साक्षीने कोणत्याही पूजेची सुरुवात ही केली जाते। त्यासाठी आपण दोन्ही बाजूला मोठ्या समई प्रज्वलित करून घ्याव्यात। ज्यावेळी आपण महत्त्वाच्या मोठ्या सणांची पूजा करतो त्या पूजेत समईचा वापर आपण आवर्जून करावा, कारण समईमध्ये सर्व देवी देवतांचा वास हा असतो। समईच्या वरच्या बाजूमध्ये महालक्ष्मी, मधल्या बाजूला सरस्वती आणि खालच्या बाजूला दुर्गा देवीचा वास असतो असं सांगितलं जातं। त्यामुळे पूजेमध्ये समई आपण अवश्य लावावी, यामुळे आपली पूजा परिपूर्ण मानली जाते। दिव्याला हळदी कुंकू फूल अर्पण करून पूजेला आपण सुरुवात करावी। सर्वात आधी कलश स्थापना करून घ्यावी। कलशावर सुंदर स्वस्तिक काढून घ्यावे। लाल कलावाही आपण 7 वेळा गुंडाळून घ्यावा। कलशाला आसन म्हणून प्लेटमध्ये तांदूळ घ्यावेत। कलशात शुद्ध जल म्हणजेच पाणी भरावे। त्यात नाणं, हळदी कुंकू, अक्षदा, हळकुंड, सुपारी, फुलं हे आपण टाकायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण साहित्य कलशामध्ये टाकावे। त्यानंतर कलशावर 5 किंवा 7 आंब्याची पानं आपण ठेवावीत। त्यावर देखील हळदी कुंकू लावून घ्यावं
आंब्याच्या पानांऐवजी तुम्ही विड्याच्या पानांचा वापर देखील करू शकता। त्यानंतर त्यावर आपण श्रीफळ ठेवावं, नारळाला आणि कलशाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं। अशा प्रकारे कलशाची पूजा आपण करून घ्यावी। त्यानंतर धूपदीप दाखवावा। सर्वात आधी श्री गणेशांची आपण पूजा करून घ्यावी। त्यांना पंचामृताने तसेच शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा। अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण आवर्जून करावा। यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:31 पासून प्रारंभ होणार असून या अक्षय तृतीयेची समाप्ती होणार आहे 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 तसेच पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे 30 एप्रिल रोजी पहाटे 5:54 पासून ते दुपारी 12:24 पर्यंतचा। अक्षय तृतीया हा दिवस वर्षातला सर्वात शुभ दिवस मानला जातो। या दिवशी केलेले कोणतेही दान किंवा चांगले कृत्य, खरेदी केलेले सोने किंवा मनोभावे केलेली सेवा, पूजा ही कधीही कमी होत नाही, ती उत्तरोत्तर वाढत जाते, त्यात वृद्धीही होत असते। या दिवसावर भगवान श्री हरी विष्णूंचे राज्य देखील आहे, त्यांच्या पूजेसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांच्या सोबतच भगवान श्री हरी विष्णूंची ही पूजा केली जाते। हिंदू पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता। सर्वात आधी श्री गणेशांची आपण जोडविड्याच्या पानावर विधिवत स्थापना करून घ्यावी। धूपदीप दाखवावा। कलशासमोर अशी आपण 4 जोडविड्याची पानं ठेवून घ्यावीत। त्यावर आपण एक मूर्ती विराजमान करणार आहोत। आधी श्री गणेशांची अक्षदांच्या आसनावर आपण स्थापना करून घ्यावी। हळदी कुंकू अक्षदा दीपधूप अर्पण करावा, वस्त्र अर्पण करावे। श्री गणेशांच्या कृपेने आपली पूजा निर्विघ्नपणे संपन्न व्हावी यासाठी श्री गणेशांची पूजा प्रथम केली जाते आणि प्रार्थनाही करावी। ज्योतिषशास्त्रानुसार कोणतेही शुभ कार्य करण्याआधी मुहूर्त पाहिले जातात। मुंज असेल, साखरपुडा, लग्न, नवीन घर, वास्तुशांती, वाहन, त्याचबरोबर जमीन असे शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिले जातात। पण पूर्ण वर्षामध्ये असे काही दिवस आहेत की ज्यामध्ये कोणत्याही वेगळ्या मुहूर्त पाहण्याची आवश्यकताही नसते, त्यांना 3.5 मुहूर्त असं म्हटलं जातं। तर आपल्या मराठी वर्षाची सुरुवात होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा, हा एक पूर्ण दिवसाचा शुभ मुहूर्त मानला जातो। त्यानंतर वैशाख महिन्याच्या 3ऱ्या दिवशी येणारी अक्षय तृतीया हा दुसरा शुभ मुहूर्त मानला जातो। त्यानंतर दसरा हा 3रा मुहूर्त मानला जातो आणि दिवाळीचा पाडवा अर्धा दिवस शुभ मुहूर्त मानला जातो। असे मिळून 3.5 दिवस मानले जातात। या दिवशी कोणतेही कार्य करताना मुहूर्त पाहण्याची आवश्यकताही नसते, एवढे शुभ हे मुहूर्त मानले जातात, अशी धारणा पूर्वापार चालत आलेली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। यानंतर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पंचामृताने हळद आणि कुंकू मिश्रित पाण्याने स्नान घालावे। कोणत्याही देवी देवतांना स्नान घालताना त्यांना ताम्हणात अक्षदांचे किंवा फुलांच्या पाकळ्यांचे आसन द्यावे, म्हणजे कुठलेही दोष लागत नाहीत। देवी देवतांची मूर्ती कधीही आसनाशिवाय ठेवू नये। त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये ज्या चुका पूजेदरम्यान होतात त्या कोणकोणत्या आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे घराला दोष लागत नाही। मूर्तीवर सर्वात आधी स्नान घालताना स्वच्छ पाण्याने स्नान घालावे। त्यानंतर पंचामृताने तसेच हळद व कुंकू मिश्रित पाण्याने स्नान घालावे। धूपदीप दाखवून कापडाने स्वच्छ पुसून जोडविड्याच्या पानावर अक्षदांचं आसन देऊन माता लक्ष्मीची स्थापना करून घ्यावी। माता लक्ष्मीला हळदी कुंकू गंध अक्षदा फूल अर्पण करावं। आपल्या हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं। जे भक्त खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सुख समृद्धी तसेच संपत्तीचे भंडार सदैव त्यांचे भरलेले असते। ज्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो त्या घरात गरिबी कधीही राहत नाही। अक्षय तृतीया ही तिथी माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यंत विशेष आणि खास मानली जाते। महालक्ष्मीची पूजा करताना आपल्या मुखामध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा गायत्री मंत्र आपण पठण करावा। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र ओम श्री ही श्री कमलालये ओम प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो। किंवा तुम्ही यूट्यूबवर श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम देखील लावून घेऊ शकता। यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा आपण करावी। त्यांची ही विधिवत पूजा करून जोडविड्याच्या पानावर स्थापना करावी। भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करताना ओम नमो नारायणाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपण करावा।
या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ आपण आवर्जून करावा। अक्षय तृतीया हा दिवस भगवान श्री हरी विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस देखील आहे। अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता। अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री गणेशांनी महर्षी वेदव्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास प्रारंभ केला होता। त्यामुळे महाभारताच्या इतिहासात देखील अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। याच दिवशी नरनारायण आणि हरिग्रीव यांचा जन्मही झालेला आहे। अशा प्रकारे श्री हरी विष्णूंची म्हणजे बाळकृष्णाची आपण जोडविड्याच्या पानावर स्थापना करावी। गंध, पुष्प, अक्षदा, हळदी, कुंकू अर्पण करावे। अक्षय तृतीयेला श्रीकृष्णांनी मित्र सुदामाचे दारिद्र्य संपवून त्याला सदन समृद्ध केले होते। त्यामुळे हा दिवस जीवनात समृद्धी आणि सुख देणारा मानला जातो। असे म्हटले जाते की पृथ्वीवर या दिवशी गंगा अवतरल्या होत्या, त्यामुळे या दिवशी गंगा स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे। अक्षय तृतीयेला माता अन्नपूर्णा देवीचा देखील जन्मदिवस साजरा केला जातो। त्यामुळे या दिवशी त्यांच्या पूजेला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। प्रत्येकाच्या घरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती असायला हवी। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर या दिवशी नक्कीच तुम्ही त्याची खरेदी करू शकता आणि पूजा करावी, कारण ज्या घरात माता अन्नपूर्णेची पूजा होते त्या घरात सुख समृद्धी नांदते। अशा घरांमध्ये धनधान्याची कधीही कमतरताही जाणवत नाही। घरात समृद्ध असे जीवन प्रस्थापित होण्यास मदत होते। घरात शिजवलेले अन्न सात्विक रुचकर होत असते। दिवसेंदिवस त्यात वृद्धी होते अशी देखील मान्यता आहे आणि घरातील सदस्यांचे आरोग्य देखील उत्तम राहतं। त्यासाठी माता अन्नपूर्णेची विधिवत पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे। या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने तिचा आशीर्वाद अक्षयपटींनी आपल्याला प्राप्त होतो। त्यासाठी या दिवशी प्रत्येक घरातील महिलेने आपलं स्वयंपाकघर स्वच्छ आणि लखलखीत करावं आणि गॅस शेगडीची देखील पूजा करावी। त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावं। किचनच्या भिंतीवर कुंकवाने स्वस्तिक काढल्याने आपण स्वयंपाक करत असताना आपली नजर त्यावर जाते आणि अन्न बनवताना आपले विचार सात्विक आणि शुद्ध राहतात। त्यामुळे अन्नही रुचकर होत असतं। या दिवशी किचनमध्ये एक दिवाही आपण मोहरीच्या तेलाचा प्रज्वलित करावा। अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा नक्कीच आपण या दिवशी करावी। अन्नपूर्णा मातेच्या हातातील पळीमध्ये थोडे तांदूळ आपण ठेवावे, ती कधीही रिकामी ठेवू नये। ही चूक बऱ्याच महिलांकडून होत असते, त्यामुळे घराला दोष लागतो। याची आपण प्रकर्षाने काळजी घ्यावी। त्यानंतर भगवान कुबेरांचीही आपण विधिवत पूजा करून घ्यावी। पंचामृताने तसेच पाण्याने अभिषेक करताना ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करावा आणि त्यांचीही जोडविड्याच्या पानावर स्थापना करावी। अक्षय तृतीयेला भगवान कुबेरांनी माता लक्ष्मीची आराधना केली, म्हणून त्यांना देवांचा खजिनदार म्हणजेच कोषाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले। त्यासाठी अक्षय तृतीयेला भगवान कुबेरांची ही विशेष पूजा केली जाते। या दिवशी शुद्ध मनाने विधिवत पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अनेकोत्तम आशीर्वाद प्रदान करतात। लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरात कधीही धन आणि समृद्धीची कमतरता भासत नाही। आपल्या घरातील संपत्ती उत्तरोत्तर वाढत जाते। अक्षय तृतीयेला जव दान करणे किंवा खरेदी करणे हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं। जव दान करणे हे सोनं दान करण्यासारखे मानले जाते। अक्षय तृतीयेला सोने खरेदी सोबतच जवसही आपण खरेदी करावं। असं केल्याने तुमची संपत्ती उत्तरोत्तर वाढत जाते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते। जर या दिवशी सोने खरेदी काही कारणाने तुम्हाला करता आली नाही तर चांदी तरी आपण खरेदी करावं। तसंच अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला माठ, रांजण हे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। गरजू व्यक्तींना पाणी द्यावे, याने तहानलेल्याची तहान भागते आणि पुण्याची प्राप्ती होते। यासारखे दुसरं पुण्यकर्म कुठलेच नाही। पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांचा मुलगा अक्षय कुमाराचा जन्म वैशाख महिन्याच्या शुक्ल तृतीयेला झालेला आहे, म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया देखील म्हटलं जातं। या दिवशी पितरांना पिंडदान केल्याने शुभ फळं आपल्याला प्राप्त होतात आणि अक्षय आशीर्वाद देखील मिळतात। या दिवशी पूर्वजांची सेवा केल्याने त्यांचे अनेकोत्तम आशीर्वाद आपल्याला लाभून आपलं जीवन समृद्ध होतं। तुमच्या घरात दीर्घकाळ आर्थिक संकट असेल तर अक्षय तृतीयेला पाणी, माठ, सातू, छत्री, पंखा, फळे, साखर इत्यादी वस्तूंचे दान गरजवंतांमध्ये करावं। असं म्हटलं जातं की जे लोक अक्षय तृतीयेला या वस्तूंचे दान करतात त्यांच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास हा राहतो आणि आर्थिक अडचणी त्यांना कधीही जाणवत नाही। या दिवशी श्रीयंत्राची पूजा देखील आपण आवर्जून करावी। तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर नक्कीच तुम्ही अक्षय तृतीयेच्या पवित्र आणि शुभ दिवशी याची खरेदी करू शकता। श्रीयंत्रावर पंचामृताने अभिषेक करावा, विधिवत पूजा करावी।
त्याचबरोबर या दिवशी श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्जन देखील आवर्जून करावं। ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय आणि आवडती सेवा मानली जाते। 16 वेळा श्री सूक्ताचा पाठ आपण करावा, कुंकुमार्जन करावे। ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहतो। श्रीयंत्र कधीही मोकळे ठेवू नये, त्याभोवती कमळगट्ट्याची माळ आपण आवर्जून ठेवावी, ते एकटे कधीही ठेवू नये। श्रीयंत्राला रोज 108 कमळे अर्पण करायचे असतात, पण आपल्या जवळ एवढे कमळ उपलब्ध होत नाहीत, म्हणून 108 कमळांच्या बियांपासून बनवलेली माळ श्रीयंत्राला अर्पण केली जाते व श्रीयंत्राची पूजा आपण करावी। यावेळी माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता। त्यानंतर माता लक्ष्मीला अतिप्रिय कवड्यांची ही पूजा या दिवशी आपण विधिवत करावी। कवड्याही जर तुमच्याकडे नसतील तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरामध्ये त्या आणू शकतात। सोन्यापेक्षाही मौल्यवान त्या मानल्या जातात। 7, 5, 9, 11 अशा स्थापित त्या कराव्यात। तसेच गोमती चक्रही आणावे। तांदळामध्ये या कवड्या आपण ठेवाव्यात, त्यांनाही हळदी कुंकू पुष्प अर्पण करावं। छोट्या प्लेटमध्ये देवघरामध्ये त्या आपण ठेवाव्यात। या महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय तृतीयेला केली जाते। या तिथीला केलेले काम अक्षय टिकून राहते अशी देखील मान्यता आहे। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे। सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळण्याची ऊर्जा अक्षय मानली जाते। त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते देखील अक्षय मानली गेलेली आहेत। 5 पांडवांना अनमोल मार्गदर्शन करण्याचे काम भगवान श्रीकृष्ण यांनी केले। प्रभू रामांप्रमाणेच 5 पांडवांना देखील वनवासात जावे लागले। वनवासात येणारा असंख्य अडचणी विचारात घेऊन त्यांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी श्रीकृष्णाने त्यांना एक पात्र दिलं, त्याला अक्षय पात्र म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे वनवासादरम्यान 5 पांडवांना खाण्यापिण्याची चिंता कधीही जाणवली नाही, म्हणून अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो, जेणेकरून संपूर्ण वर्षभर कुटुंबाची भरभराट होईल। ज्या दिवशी पांडवांना अक्षय पात्र मिळालं तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया। या दिवशी माता लक्ष्मी पूजनासोबतच अक्षय पात्राची देखील पूजा केली जाते। एक मातीचे किंवा लहान कलशामध्ये धान्य भरावे, त्यावर तुम्ही घरातील सोनं, पैसा हे ठेवावं किंवा तुम्ही 11 नाणी ठेवली तरीही चालेल। तसेच चांदीच्या वस्तूही तुम्ही ठेवू शकतात। अशा प्रकारे अक्षय पात्राची पूजा आपण करावी। यामुळे घरातील सोने, चांदी, धान्य यात शतपटींनी वाढ होते। ही पूजा आवर्जून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करावी। त्यानंतर 11 नाण्यांची पूजाही आपण करावी, ते लक्ष्मी स्वरूप मानले जातात। एका पात्रात आपण तांदूळ घ्यावे किंवा तुमच्याकडे जेही धान्य उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यावर 11 नाणी पूजावीत। माता लक्ष्मी प्रिय गोमती चक्र, कवड्या, श्रीयंत्र या सर्व वस्तूंचे पूजन आपण करावे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल। यापैकी काही वस्तू जर तुमच्याकडे नसतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांची खरेदी तुम्ही आवर्जून करावी। ही अत्यंत शुभ फळं देणारी ठरते किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही पूजन करू शकता। यानंतर माता लक्ष्मीला जोडविड्याच्या पानावर विडाही अर्पण करावा, हळदी कुंकू अर्पण करावे, त्याचबरोबर पुष्पही अर्पण करावे। ही गोष्ट अर्पण केल्याने आपली पूजा संपन्न मानली जाते आणि अशा शुभ प्रसंगी विडा अर्पण नक्कीच आपण महालक्ष्मीला करावा। यानंतर पंचारती करून घ्यावी, त्याचबरोबर कापूरही प्रज्वलित करून घ्यावा। या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचा जप करावा। शेवटी तुळशी मातेचीही पूजा करावी, आरती करावी, नैवेद्य अर्पण करावा आणि सवाष्ण श्रीची ओटीही या दिवशी आपण आवर्जून भरावी। अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही, त्यातून पुण्यप्राप्ती होते। आंबा आणि काकडीचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो, तसेच पुरणपोळी, आमरस याचाही नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी प्रत्येक महिलेने घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी। असं मानलं जाते की ज्या घरात स्वच्छता असते अशाच घरामध्ये माता लक्ष्मीला राहणं पसंत असतं, तिचा वास त्या घरामध्ये अखंड राहतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं किंवा घरात वादविवाद, कलह होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घ्यावी। जिथे भांडणं होतात तिथं माता लक्ष्मी राहत नाहीत, त्यासाठी घरात चांगलं वातावरण, प्रसन्न वातावरण आपण प्रस्थापित करावं। कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम असावं, एकमेकांप्रती आदरभाव असावा। याशिवाय या दिवशी तामसिक अन्न टाळावं, मांसाहार प्रकर्षाने टाळावा। अक्षय तृतीयेला दान तसंच लक्ष्मीची पूजा या चांगल्या कार्यांचे पुण्यफळ अक्षयपटींनी आपल्याला प्राप्त होतात। परंतु या दिवशी चुकीचे काम अजिबात आपण करू नये, त्याचा परिणाम नक्कीच आयुष्यभर आपल्याला सहन करावा लागू शकतो। म्हणून चुकीच्या कामांपासून या दिवशी दूर राहावं। सर्वात शेवटी धूप आणि कापूर आरती करावी। या दिवशी अखंड दिवा आपण
प्रज्वलित करून ठेवावा। संध्याकाळी कापूर आरती करावी, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते। या दिवशी कोणते उपाय करावेत याबद्दलचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी योग्य पद्धतीने पूजाविधी कसा करावा, अक्षय पात्र कसे भरावे, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। त्याचबरोबर कोणकोणत्या महत्त्वाच्या सेवा आपण आवर्जून करावात ज्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला मिळेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर जाणून घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।